गरबा महोत्सवाचा उत्साह सध्या संपूर्ण अमरावती शहरात चांगलाच पाहायला मिळतोय। नवरात्रोत्सव निमित्त शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा सहभाग जास्त आहे। शहरातील विविध गरबा स्थळांचे शॉट्स, सजावट, रंगबिरंगी लाईट्स, पारंपरिक पोशाखातील तरुण तरुणी यंदा गरबा महोत्सवासाठी शहरात 50 पेक्षा अधिक ठिकाणी मोठे गरबा नाईट्स आयोजित करण्यात आले असून काही कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकारही सहभागी होत आहेत। यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शहरातील 100हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून सीसीटीव्हीच्या मदतीने सर्व कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत। बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त सरांचं टार्गेट आहे की हाही उत्सव गणपतीप्रमाणेच कुठलाही इन्सिडेंट न घडता अगदी शांततेत पार पडला पाहिजे। त्यासाठी संपूर्ण पोलीस दल तयार आहे, सतर्क आहे आणि सक्षम आहे। त्याचबरोबर जे काही गरबाचे कार्यक्रम होणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा इन्सिडेंट घडला नाही पाहिजे, कुठल्याही महिलेला किंवा मुलीला त्रास होणार नाही याची सुद्धा मंडळांनी दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस त्याबद्दल नेहमीच सतर्क राहतील अशी आम्ही खात्री बाळगलेली आहे। काही समुदायाकडून असं म्हणजे त्या गरबाच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला जातो, त्यावर काय कारवाई करतात? गरब्याच्या ठिकाणी कोणी येऊन गोंधळ घालणे हा विषय आम्ही सर्व शांतता कमिटी मीटिंग, गरब्याचे आयोजक आणि दुर्गादेवीच्या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या ज्या मीटिंग होतात त्यामध्ये आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की गरबा कुठल्याही ठिकाणी असो त्या ठिकाणचा प्रवेश हा त्यांच्या खात्री केल्याशिवाय त्या गेटमधून इतर कोणी त्यांचा अनवॉन्टेड व्यक्ती गेला नाही पाहिजेत यासाठी त्यांनी स्वयंसेवक ठेवावे, त्यांनी आय कार्ड इश्यू करावे, पासेस इश्यू करावे, आधार कार्ड चेक करायचं असेल ते करू शकतात। याबाबतच्या सूचना दिल्या की आत गेल्यावर गोंधळ झाला असं न होता जे गेट एंट्री गेट आहे, जे पेड असो नाहीतर नॉन पेड असो, कुठल्याही प्रकारचा गरबा आयोजकांनी ही दक्षता घ्यावी आणि ती घेतली तर कुठल्याही आत गरबा खेळणाऱ्या महिलेला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही। त्यामध्ये कुठल्याही धर्माचं किंवा जातीचं बंधन नाही, परंतु कोणी समाजकंटक असेल, न्यूसन्स करणारा असेल तर त्याला प्रवेश अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।